हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर नंबर 3 ट्रान्सड्यूसर हा टॉपिक किंवा हा चॅप्टर चालू केलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण DC पॉवर सप्लाय हा चॅप्टर जो आहे तो एंड केलेला आहे. आता नवीन चॅप्टर पेपर 1चा नवीन चॅप्टर आपण चालू करत आहोत. चॅप्टर नंबर 3 ट्रान्सड्यूसर. आता हा जो काही ट्रान्सड्यूसर जो चॅप्टर आहे, हा ट्रान्सड्यूसर चॅप्टरचा आपल्याला तो 10 मार्क्ससाठी विचारला जातो मेन एक्झामसाठी. त्यामुळं हा जो चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपा चॅप्टर आहे. तर आपण सुरुवात करू या चॅप्टरला. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन पाहताना सगळ्यात अगोदर हा जो काही ट्रान्सड्यूसर जो डिव्हाइस आहे तो कुठे वापरला जातो, तर जवळजवळ 90% इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, मग कोणतंही इन्स्ट्रुमेंट पकडा, त्या इन्स्ट्रुमेंटसाठी आपल्याला हे ट्रान्सड्यूसर लागतात. आता ट्रान्सड्यूसर किंवा इन्स्ट्रुमेंट जो आहे तो इन्स्ट्रुमेंट आपण किंवा तो इन्स्ट्रुमेंट काय करतो, तर फॉर एक्झाम्पल आपण थर्मिस्टर जर घेतला, थर्मिस्टर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे. तर थर्मिस्टर काय करतं आहे, तर टेम्परेचर मेजरमेंटचं काम करतं, राईट. टेम्परेचर मेजरमेंट. तर हा जो काही टेम्परेचर मेजरमेंट करतो, तर आपल्याला या ठिकाणी टेम्परेचर मेजर करावं लागतं, बरोबर. आणि ते टेम्परेचर तुम्ही कशात बघता, तर डिस्प्लेवर बघता. मग 90 डिग्री किंवा 90 फॅरेड, 91 फॅरेड या पद्धतीने, किंवा 37 डिग्री सेल्सिअस या पद्धतीने तो थर्मिस्टर आपल्याला आउटपुट दाखवतो. मात्र ह्याचं बेसिक जे असतं किंवा मेजरमेंटचं जे काही काम असतं ते कशावर असतं, तर टेम्परेचरवर असतं. मग टेम्परेचर ही जी काही क्वांटिटी आहे ही इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे का, नाही, तर ही काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे, राईट. तर टेम्परेचर ही काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे. मग ही फिजिकल क्वांटिटी जी आहे ती आपल्याला मेजर कशी करायची आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला या ठिकाणी 37 डिग्री सेल्सिअस किंवा काही फॅरेडमध्ये असेल याच्यामध्ये कसं दाखवायचं, राईट. तर मग ही फिजिकल क्वांटिटी आपल्याला काय करावी लागते, एका पर्टिक्युलर सिग्नलमध्ये क्रिएट करावी लागते, ठीक आहे. एका पर्टिक्युलर सिग्नलमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो. मग ती लाईक इलेक्ट्रिक सिग्नल असेल किंवा रेजिस्टन्स असेल वगैरे वगैरे जे काय असेल ते एका पर्टिक्युलर सिग्नलमध्ये आपल्याला त्याला कन्व्हर्जन करावं लागतं आणि मग तो आपल्याला काय देईल, त्याचा आउटपुट त्याच्यावर आपल्याला प्रोसेस करता येईल. डायरेक्टली टेम्परेचरवर प्रोसेस करता येईल का, नाही. तर ते टेम्परेचर अगोदर घ्यावं लागेल. ते टेम्परेचर घेऊन त्याचं एका पर्टिक्युलर सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करावे लागेल. आणि हे जे काही कन्व्हर्जन करतं आहे म्हणजे टेम्परेचरपासून आपल्याला इलेक्ट्रिक सिग्नल किंवा रेजिस्टन्स सिग्नल किंवा एखादा पर्टिक्युलर सिग्नल कन्व्हर्जन करून देण्याचं काम ह्या प्रोसेसने केलं जातं. त्याला म्हटलं जातं ट्रान्सड्यूशन, ठीक आहे. म्हणजे हे कशाच्या साह्याने केलं जातं, तर ट्रान्सड्यूसरच्या साह्याने केलं जातं. नसेल समजलं तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल सोलार सेल, ठीक आहे. समजून घ्या अक्षर. तर सोलार सेल जो आहे तो काय करतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सोलार काय करतो, सोलर पॅनल काय करतो, तर लाईट इंटू ही जी काही लाईट आहे त्या लाईटचं कन्व्हर्जन कशात करतो, इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करतो, राईट. इलेक्ट्रिकल सिग्नल, इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये काय व्होल्टेजमध्ये असेल तो, बरोबर, इन व्होल्ट्समध्ये असेल. मग ह्या लाईटचं रूपांतर आपल्याला हे जे ज्याच्यावर जी काही लाईट पडते ह्या पॅनलचं आउटपुट जे भेटते ते कशात भेटतं आहे, सिग्नलमध्ये भेटतं आहे. म्हणजे तुम्ही या सोलार पॅनलला काय म्हणणार, तर ट्रान्सड्यूसर म्हणणार. जो काय करतो आहे आपल्याला लाईटचं कन्व्हर्जन कशात करून देतो आहे, पर्टिक्युलर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करून देतो आहे. मग ह्या प्रोसेसला किंवा ही जी काय प्रोसेस आहे ती कुणामुळे शक्य होते, तर ट्रान्सड्यूसरमुळं शक्य होते. समजलं आहे सगळ्यांना नक्की. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही सेन्सर वापरता. कोणता सेन्सर, टच सेन्सर वापरता किंवा ॲक्सलरोमीटर सेन्सर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. बघा, तुम्ही मोबाईलवर गेम खेळत असता, राईट. तर एखादी आतमध्ये गाडी असेल, ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही मोबाईल या बाजूला मूव्ह करता या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजे तुमचं जर काही मुवमेंट आहे ती जर अशी मुवमेंट जर झाली तर काय होती, या इकडे जर मुवमेंट झाली तर तुमची गाडी जी आहे किंवा आतमध्ये जर काय ऑब्जेक्ट आहे तो या साईडला सरकतो किंवा इकडे जर मुवमेंट झाली तर या साईडला सरकतो, राईट. तर या पद्धतीने
तुमचा ॲक्सेलोमीटर सेन्सर काम करत असतो. किंवा बघा तुम्ही ॲटो रोटेट ऑन करता म्हणजे काय, तर स्क्रीन तुमची, आता तुमची स्क्रीन जी आहे, आता माझी जी स्क्रीन आहे ती लँडस्केप मोडला आहे, बरोबर, किंवा आपण व्हर्टिकल मोडला टाकतो, राईट. हे जे काही कसं कळतं मोबाईलला की तो आडवा झालेला आहे मोबाईल, मग ॲटो रोटेट जे आहे ते आडव्या स्क्रीनला येतं, उभं केलं की उभी स्क्रीन दिसते. हे सगळे सेन्सर्स वापरलेले असतात. मग या सेन्सरलाच तुम्ही काय म्हणू शकता, तर ट्रान्सड्यूसर म्हणू शकता. समजलं आहे सगळ्यांना. म्हणजे जे सेन्सर्स, आता सेन्सर्स आणि ट्रान्सड्यूसर याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बघा कसा फरक आहे, तर हा समजा आपण म्हटलं सेन्सर आहे, तर याच्यामध्ये काय आहे, तर ट्रान्सड्यूसर आहे. म्हणजे आपण सगळ्या ट्रान्सड्यूसरला, बघा मी पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या ट्रान्सड्यूसरला तुम्ही सेन्सर म्हणू शकता, राईट. सगळ्या ट्रान्सड्यूसरला तुम्ही सेन्सर म्हणू शकता, मात्र सगळ्या सेन्सर्सला तुम्ही ट्रान्सड्यूसर म्हणू शकत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की सेन्सर जो टॉपिक आहे तो खूप मोठा आहे, आपण इथे बघतोय खूप मोठा आहे तो टॉपिक, आणि त्यातला ट्रान्सड्यूसर जो आहे तो छोटा आहे, राईट. म्हणजे तुम्ही ट्रान्सड्यूसर हा जो काही टॉपिक आहे तो कशात मोडतो आहे, तो तुमच्या सेन्सरमध्ये मोडतो आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या ट्रान्सड्यूसरला, अगदी थर्मिस्टरला सुद्धा सेन्सर म्हणू शकता, राईट. पण एखादा ॲक्सेलरोमीटर सेन्सर असेल किंवा वेगळा कोणता सेन्सर असेल, किंवा तुमचा थंब सेन्सर असतो बघा, म्हणजे फिंगरप्रिंट सेन्सर, तर फिंगरप्रिंट त्या ठिकाणी तुम्ही त्याला ट्रान्सड्यूसर म्हणू शकता, नाही असं नाही. पण काही सेन्सर जे असतात त्याला तुम्ही ट्रान्सड्यूसर म्हणू शकत नाही, मात्र सगळ्या ट्रान्सड्यूसरला तुम्ही सेन्सर असं म्हणू शकता. समजलं तुम्हाला. थोडक्यात जर सांगायचं झालं, हे काय परीक्षेला विचारणार नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगितलेलं आहे, ठीक आहे. समजलं आहे सेन्सर काय आणि ट्रान्सड्यूसर काय, दोघांचं काम एकच आहे. काय काम आहे दोघांचं, की एखाद्या फिजिकल क्वांटिटीला पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये कन्व्हर्जन करणं. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर असेल तर टेम्परेचरचं रूपांतर कशात करणं, तर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करणं, राईट. मी आता पूर्ण लिहित नाही. किंवा लाईटचं कन्व्हर्जन कशात करणं, इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करणं, किंवा इलेक्ट्रिक सिग्नलचं रूपांतर लाईटमध्ये करणं. ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात, तर ट्रान्सड्यूसर किंवा सेन्सर्स असं म्हणतात. समजलं आहे सगळ्यांना. नक्कीच थोडक्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन समजलं आहे. आणि ह्या जर गोष्टी बघितल्या आपण की कन्व्हर्जन आपण म्हणतो आहे त्याला, तर हे जे काही कन्व्हर्जन आहे ते कोणत्या किंवा आपण सगळ्याच प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटसाठी गरजेचं असतं. अगदी मोबाईलमध्ये जर बघितलं, ठीक आहे, अगर तुम्ही टच करताय, बरोबर, तुमच्या स्क्रीनला टच करता त्यावेळेसच तुमचं ऑपरेशन परफॉर्म होतं आहे, राईट. जर तिथे सेन्सरच नसेल किंवा ट्रान्सड्यूसरच नसेल तर कोणतंही इन्स्ट्रुमेंट काम करणार नाही. कारण फिजिकल क्वांटिटी पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये कन्व्हर्जन होणार नाही आणि पुढचं कोणतंच काम, कोणतीच प्रोसेस होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत त्या पर्टिक्युलर किंवा सगळ्याच इन्स्ट्रुमेंट्सला ट्रान्सड्यूसर किंवा सेन्सरची गरज पडते. कशासाठी, तर एनर्जी कन्व्हर्जनसाठी, ठीक आहे. आता नेक्स्ट, ट्रान्सड्यूसर म्हणजे काय. आपण चॅप्टर जो आहे तो ट्रान्सड्यूसर आहे. सेन्सरला आता सध्या विसरून जा, आता सध्या फक्त डोक्यात ठेवा ट्रान्सड्यूसर म्हणजे सेन्सर आहे असं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, जर त्याची पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक डेफिनेशन जर पाहिली तर ती आहे, इट इज अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू द अनादर फॉर्म. एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये करणारा कोण, एक डिव्हाइस. त्या डिव्हाइसला काय म्हणायचं, ट्रान्सड्यूसर असं म्हणायचं. समजलं आहे. ट्रान्सड्यूसरची एकदम सिम्पल भाषेमध्ये डेफिनेशन आहे की ट्रान्सड्यूसर हे एक डिव्हाइस आहे आणि ते काय करतं आहे, कन्व्हर्ट करतं आहे काय, वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू द अनादर फॉर्म ऑफ एनर्जी. एका फॉर्म ऑफ एनर्जीचं दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करणं, यालाच काय म्हणायचं, ट्रान्सड्यूसर असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर थर्मिस्टर काय करतो, आता मी सारखा थर्मिस्टर काय घेतो आहे कारण आपल्याला शिकायला आहे. थर्मिस्टर काय करतो, तर टेम्परेचरचं रूपांतर रेजिस्टन्समध्ये करतो. रेजिस्टन्स, थर्मिस्टर हा दोन शब्दांनी तयार झालेला आहे, आपण नंतर बघणारच आहे. जसं की थर्मिस्टर म्हणजे काय, टेम्परेचर. थोडक्यात थर्मी म्हणजे थर्मो म्हणजे काय, तर टेम्परेचरचा भाग आला, आणि हा जो काही रेजिस्टरचा भाग आला आहे हा रेजिस्टर म्हणजे दोन शब्दांनी तयार झालेला आहे, थर्मो अधिक रेजिस्टर, थर्मिस्टर, ठीक आहे. मग हा रेजिस्टरचा एक पार्ट आहे. आपण टाईप्स ऑफ रेजिस्टरमध्ये 11वीला बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण थर्मिस्टर शिकलो होतो, जो टेम्परेचरचं रूपांतर रेजिस्टन्समध्ये करतो. समजलं आहे सगळ्यांना. आता याची काय आपल्याला क्लासिफिकेशन बघायचे.
क्लासिफिकेशनवरनं तुमच्या सगळे ट्रान्सड्यूसर लक्षात येतील की ट्रान्सड्यूसर म्हणजे काय. ठीक आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे ट्रान्सड्यूसर किंवा त्यांचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ट्रान्सड्यूसर म्हणजे तुम्हाला समजलं काय. आता त्याचं क्लासिफिकेशन्स आहेत. तर हे जे काही क्लासिफिकेशन्स आहेत हे वेगवेगळ्या काय म्हणू आपण त्याला, तसं जर क्लासिफिकेशन जर बघितलं खूप मोठं क्लासिफिकेशन आहे याचं. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, त्यानंतर मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. मात्र जर थोडक्यामध्ये जर बघायचं झालं तर त्याचे काही पार्ट्स आहेत किंवा त्याचे काही काय म्हणूया आपण त्याला, जसं की मायक्रोफोन आहे, गॅलोनोमीटर आहे, हे त्याचे काही टाईप्स आहेत. तर आपण त्याचे काही टाईप्स बघूया. जसं की गॅलोनोमीटर. तर गॅलोनोमीटर काय करतो, तर कन्वर्ट द इलेक्ट्रिक एनर्जी इंटू द डिफ्लेक्शन. जर तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिक एनर्जी, मी इथं लिहितो इलेक्ट्रिक किंवा लिहितो फक्त इलेक्ट्रिक एनर्जी इंटू द डिफ्लेक्शन. ठीक आहे. आता हे कुठं बघितलं असेल तुम्ही, तर आपल्या गाडीच्या किलोमीटर स्पीडला किंवा जे काही तुमचा स्पीडोमीटर आहे, स्पीडोमीटर राईट, त्याच्यावर असा नॉब असतो बघा, असा काटा असतो. याला इलेक्ट्रिक सिग्नल दिला जातो आणि इलेक्ट्रिक सिग्नलनुसार तो काय होईल, या बाजूला लेफ्ट राईट साईडला इकडे काय होतो, मूव्ह होतो. जसं की इथं 10 स्पीड असेल, 20, 30, 40 असं 120पर्यंत तुमचं गाडीचं स्पीड असतं. याला जर जसं इलेक्ट्रिक सिग्नल भेटतो तसं काय होतं, तुमचा गॅलोनोमीटर काय करतो, डिफ्लेक्शन देतो. जसं जसं याच्यातून करंट फ्लो होईल त्यानुसार काय होईल, तो डिफ्लेक्शन देईल. आलं का लक्षात. तो गॅलोनोमीटर काय करतो, इलेक्ट्रिक सिग्नल इंटू द डिफ्लेक्शन हा काय करतो, कन्व्हर्जन करतो. ठीक आहे. आपण फक्त कन्व्हर्जन बघणार आहे. मायक्रोफोन, मी आता बोलतोय आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, साऊंड डायरेक्टली तुमच्यापर्यंत येतो आहे का, नाही. त्या साऊंडचं अगोदर कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, तर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. आणि तो इलेक्ट्रिक सिग्नल मग मोबाईल काय करतो, रेडिओ वेव्स थ्रू तुमच्यापर्यंत पोचतो. तुमच्याकडे असतो लाऊडस्पीकर. आता मी जे बोलतोय ते लाऊडस्पीकरने तुम्हाला ऐकायला येतं किंवा हेडफोन असतील, जे काय असेल ते. तर तो जो काही लाऊडस्पीकर जो असतो किंवा मोबाईलला जो काही स्पीकर असतो, तो स्पीकर काय करतो, ह्या साऊंड एनर्जी इलेक्ट्रिक सिग्नलचं रूपांतर कशात पुन्हा करतो, जनरली ओरिजिनल फॉर्ममध्ये करतो. कशात, तर साऊंडमध्ये कन्व्हर्जन करतो. आलं का लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे थर्मिस्टर. आताच बघितलं आपण, टेम्परेचरचं रूपांतर रेजिस्टरमध्ये करतो, रेजिस्टन्समध्ये करतो. LDR म्हणजे काय, तर लाईट डिपेंडंट रेजिस्टर. हा सुद्धा एक रेजिस्टरचा प्रकार आहे. तर हा LDR काय करतो, कशाचं कन्व्हर्जन कशात करतो, तर लाईटचं रूपांतर रेजिस्टन्समध्ये करतो, लाईट इंटू रेजिस्टन्स. त्यानंतर क्रिस्टल कॉर्ड्स 2 प्रकारचं काम करतो बघा नीट. तो काय करतो, प्रेशर इंटू इलेक्ट्रिक सिग्नल. नीट लक्ष द्या, प्रेशर इंटू इलेक्ट्रिक सिग्नल किंवा इलेक्ट्रिक सिग्नल इंटू प्रेशर. हा दोन्ही प्रकारचे म्हणजे व्हाईस वर्सा काम करेल. प्रेशर इंटू इलेक्ट्रिक सिग्नल किंवा इलेक्ट्रिक सिग्नल इंटू प्रेशर, म्हणजे दोन्ही प्रकारचं काम करत असतो. जर त्याला इलेक्ट्रिक सिग्नल दिला तर तो प्रेशरमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे प्रेशर काय म्हणू आपण त्याला, एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेस या प्रकारे. आणि जर तुम्ही त्याला प्रेशर दिलं तर त्याच्यातून इलेक्ट्रिक सिग्नल क्रिएट होत असतो. त्यानंतर सोलार सेलचं वर्क आपल्याला माहिती आहे, बेस सिम्पल आहे की काय करतो, लाईट इंटू इलेक्ट्रिक सिग्नल. आणि शेवटचं आहे स्ट्रेन गेज. ही सिस्टीम जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काही वर्षांपूर्वी जुनी पद्धत आहे स्ट्रेन गेज. बाकीच्या वरच्या सगळ्या पद्धती अजून वापरल्या जातात, मात्र स्ट्रेन गेज आता वापरत नाही. स्ट्रेन गेज काय करत होता, तर प्रेशर इंटू इलेक्ट्रिक सिग्नल. ही खूप जुनी पद्धत आहे. प्रेशर इंटू इलेक्ट्रिक सिग्नल कोण करत होता, तर स्ट्रेन गेज म्हणजे एक प्रकारचा गेज असायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणूया आपण त्याला, या पद्धतीचा एक स्ट्रेन गेज असायचा. याला जर इकडून प्रेशर दिला तर तो काय करायचा, इलेक्ट्रिक सिग्नल क्रिएट करायचा. या पद्धतीने ही जुनी सिस्टीम होती, आता विचारली जात नाही. तर हा स्ट्रेन गेज, प्रेशर इंटू इलेक्ट्रिक सिग्नल. तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. जसं की गॅलोनोमीटर, मायक्रोफोन, लाऊडस्पीकर, थर्मिस्टर, LDR, क्वार्ट्ज क्रिस्टल, सोलार सेल, स्ट्रेन गेज, हे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे, तर ट्रान्सड्यूसर आहे. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय हे बघितलं आपण आणि त्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण सुरुवात करतो आहे त्याच्या मेन पार्टला. अजून त्याचं क्लासिफिकेशन बाकी आहे, खूप मोठं क्लासिफिकेशन आहे, ते आपण बघणार आहोत आणि वेगवेगळे आपल्याला ट्रान्सड्यूसर बघायचे आहेत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबतो आहे. उद्याच्या लेक्चरला आपण
ज्याचा या चॅप्टरचा मेन गाभा जो आहे किंवा मेन टॉपिक जो आहे तो चालू करणार आहे. ठीक आहे.